पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जेणे घडे नारायणी अंतराय होत बाप माय वर्जाविती। एर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीते ते दुःखा पात्र शत्रु। प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली। तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय अनेक उपाय दुःख मूळ। एर प्रिया पुत्र धना कोण लेखा करीती ते दुःखा पात्र शत्रु। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून उपदेश करतात। भक्ती करणाराला विशेष रूपानं उपदेश केलेला आहे। जो स्वतःला स्वतःचा मित्र मानतो, ज्यांनी स्वतःच चांगलं करायचं प्रामाणिकपणे ठरवलेलं आहे, अशा प्रकारच्या आस्थावान सश्रद्ध मानवाला या अभंगातून तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे। कालच आपलं चिंतन झालं की मानव धर्माचं मुख्य अशा प्रकारचं कर्तव्य जर काय असेल तर त्यांनी स्वतःला दुःखातून तारवावं, स्वतःवर उपकार करावे। आपल्या कृतीतून आपण हे नाही म्हणू शकत की आम्ही स्वतःवर उपकार करतोय। अरे जर आपल्याला ती नजर प्राप्त झाली, तो विवेकाचा चष्मा लागला, तर लक्षात येईल की किती नालायक आहे आपण। स्वतः करता केवढे दुःखाचे सागर तयार केलेले आहेत, सागर, जे आयुष्यामध्ये दुःखाची कारणं नष्ट करावी आणि आनंदाच्या शिखरावर पोहोचावं। त्या आयुष्यामध्ये, त्या देहामध्ये आम्ही एवढा मूर्खपणा केलेला आहे की आमच्याच करता सावधान महाराज, आपण दुसऱ्याला फसवत नसतो, असं वाटतं आम्ही दुसऱ्याला फसवलेलं आहे। मूर्ख आहोत आपण, मूर्ख। कारण त्याचं नुकसान झालेलं असेल त्याला तुम्ही फसवलंय म्हणून, तर त्याचं नुकसान तुम्ही फसवल्यामुळं नाही झालेलं, त्याच्या प्रारब्धामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे। कारण ज्याच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच त्याला मिळत असतं, त्याच्यापेक्षा आलं त्याच्याकडे तरी ते काय होऊन जातं, वजा होऊन जातं। ते वजा करण्याला कारणीभूत तुम्ही झालेले आहात आणि तुम्हाला असं वाटतं फुगीरपणा की आम्ही त्याला फसवलेलं आहे। त्याचं नुकसान तुमच्यामुळं नाही होत, त्याचं नुकसान त्याच्यामुळं झालेलं असतं, कारण त्यांनी तसं कर्मच करून ठेवलेलं असतं। तुमच्या पदरात तुम्ही फसवल्याचं पाप पडलेलं आहे, म्हणून तुम्ही त्याला नाही फसवलं, आपण दुसऱ्याला नाही फसवलं, आपण स्वतःला फसवलेलं आहे, स्वतःला। जरा डोळे उघडा, सावध व्हा, कारण आपण जे केलेलं कर्म असतं ते आपल्या नावे पडत असतं आणि त्याचा परिणाम, त्याचं फल आपला बाप नाही भोगत, आपली आई नाही भोगत, कोणी दुसरं भोगत नाही, ज्याची त्याला भोगावं लागतं, ज्याची त्याला। म्हणून कोणी दुसऱ्याला फसवत असेल तर तो दुसऱ्याला फसवत नाही, स्वतःला फसवतोय। आणि कोणी आपलं वाटोळं केलेलं असं वाटत असेल तर त्यांनी हे समजून घ्यावं
की आपलं वाटोळं दुसऱ्याने नाही केलेलं, आपण आपलं वाटोळं आपणच केलेलं आहे. आणि का रुसावे न लगे बहुता, तेव्हा आपणच आपल्याकरता दुःखाचे सागर निर्माण करत असल्यामुळं वस्तुतः आपण आपले शत्रू असतो. शत्रू जर आम्ही आमच्या दुःखात वाढ करत असू तर आम्ही आमचे काय आहोत? शत्रू आहोत. माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्र दारा कैचा मित्र, आपण्या घात कर. शत्रू झालो मी दावेदार, आपण्या घात कर. असा आपला घात होऊ नये असं वाटत असेल आपल्याकडून, आपण आपला मित्र व्हावं, आपण आपल्याला सुखात अशा प्रकारचं ठेवावं असं वाटत असेल तर त्यांनी देवाची प्राप्ती या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये ज्या साधनाने होते त्या साधनात आपलं आयुष्य व्यतीत केलं गेलं पाहिजे. आणि मग देवाच्या प्राप्तीची साधना करत असताना जर कोणी आड येत असेल, प्रतिबंध करत असेल, पण ते कोणीही असो, तुकाराम महाराजांचा धारदार विवेक त्यालाच म्हणतात, धारदार शस्त्रेमध्ये एक गाव दोन तुकडे, लुळू लुळू मूळ 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 तुकोबाऱ्यांना नाही चालत. माती माती बुक्का बुक्का, दूध दूध पाणी पाणी, विवेक आहे तुकोबाऱ्यांच्या जवळ. आणि म्हणून तुकोबारे सांगतात की जेने घडे नारायणी अंतराय, जेने नारायणी अंतराय घडे, ज्याही कारणामुळं, मग वस्तू असेल, व्यक्ती असेल, घटना असेल, काय असेल ते असेल, ज्याही कारणामुळं नारायणी अंतराय घडे, देवाशी आपला अंतर घडत असेल, देवाच्या सानिध्यात येण्यामध्ये प्रतिबंध निर्माण होत असेल, देवाची दुरी वाढत असेल कालानी, देशानी, वस्तूनी, तर अशा वस्तूचा त्याग करावा. अशा व्यक्तीचा त्याग करावा, अशा कार्यक्रमाचा त्याग करावा, अशा घटकाचा त्याग करावा की ज्याच्यामुळं भगवंताशी अंतर पडत असेल, अंतराय निर्माण होत असेल. मग व्यक्तीमध्ये आई बाप असले, ज्या आई बापाचं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे, सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे. आई बाप पहिल्यांदा घेतलेले आहेत, बायका पोरं नाही घेतलेली, आई बाप घेतलेले आहेत. कारण आईबापाची सेवा करा अशा प्रकारचं शास्त्र सांगतंय, बायका पोराची सेवा करायला नाही सांगत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, बायको देवो भव असं नाही वचन, पुत्र देवो भव असं नाही वचन, घर देवो भव असं नाही वचन, पाहुणा देवो भव नाही, अतिथी देवो भव. आई वडील साक्षात भगवत स्वरूप मानावेत, परमात्मा म्हणून त्यांची सेवा करावी असं शास्त्रवचन आहे. पांडुरंग पंढरपूरला आलाय तो कीर्तनकाराकरता नाही आलेला, पांडुरंग पंढरपूरला आलाय तो आई बापाची सेवा करणाऱ्याला दर्शन देण्याकरता आलाय. आळवीला आराधीला
पुंडलिके काय जननी पूजोनिया जनके, जननी जनके पूजोनिया पुंडलिके आराधिला. तेव्हा आई वडिलांची सेवा करा असं धर्मशास्त्र सांगते. आणि तुकोबाराय म्हणतात जर देवाशी अंतराय पडत असेल त्यांच्यामुळं तर फेकून द्या त्यांना, अर्थात त्यांचा त्याग करा. तुम्ही दुसरीकडे निघून जा, त्यांना काढून देवा द्या असं नाही, तुम्ही दुसरीकडे जा. आईबाप असले तरीही, अर्थात हा पराकोटीचा अवधी शेवटचा उपदेश आहे. का? त्यांच्यामुळं नारायणाशी अंतराय जर घडत असेल. आईवडिलांची सेवा हा धर्म आहे, पण त्यांच्यामुळं जर देवाशी अंतर पडत असेल तर मग आईबाप असले तरीही अर्थात या ठिकाणी प्रौढी न्याय आहे. प्रौढी न्याय, आईबापाचा त्याग करावा हे नाही सांगायचं, देवाशी अंतराय पडणार नाही हे सांगायचे. आणि मग देवाशी आईबापामुळे देवाशी अंतराय पडण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आई वडिलांच्या सेवेनं देवाचं सानिध्य अशा प्रकारचं प्राप्त होत असतं. पण प्रौढी जर असं होत असेल तर, जर अंतराय नारायणी घडत असेल तर मग आईबाप असली तरीही त्यांचा काय करावा? त्याग करावा. पण आईबापामुळे देवाशी अंतराय घडेल कसा? घडू शकतो ना. आता देवाशी अंतराय या शब्दाचा अर्थ देवाच्या चिंतनाशी अंतराय. देवाच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन जर आईबाप करू देत नसतील, त्याला विरोध करत असतील, पण काही बाप करतील कशा करता विरोध? असं काही नाहीये. पण आई बापाला आपल्या पोराचं चांगलं व्हावं असं वाटतं की नाही? पोरग जर भगवंताच्या प्राप्तीची साधना करत असेल तर त्या पोराच्या साधना केल्यामुळं आई बापाला धन्यता फुकटच्या फाकट प्राप्त होते. तुकोबाराय म्हणतात आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, तयाचिया माता पिता धन्य. आपल्या हिताच्या ठिकाणी जी मुलं जागी असतात, म्हणजेच आपल्या हिताचं साधन जे करतात, सावध होऊन जे साधन करतात, त्यांचे आईबाप धन्य आहेत. आणि मग जर त्यांच्यामुळं आपल्याला धन्यता प्राप्त होत असेल तर पोराला ते प्रतिबंध का करतील? आई वडील त्यांना म्हणतात की आपल्या मुलाचं कल्याण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा करणारे. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि मग त्या हिताच्या साधनावर आरूढ असणाऱ्याला आईबाप कशाला प्रतिबंध करतील? करत नसतील तर काही प्रश्नच नाही ना. मग प्रश्न न करणाऱ्याचा नाहीये, प्रश्न प्रतिबंध करणाऱ्याचा आहे. प्रतिबंध न करत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण असं तुकाराम महाराजांनी म्हणलंच का? जर ते प्रतिबंध करतच नाहीत, उलट हिता करता तळमळ करतात, प्रयत्न करतात, त्यांचं नाव तुकाराम महाराजांनी घेतलंच का? असा कदाचित कोणी काय करू शकतो? प्रश्न करू शकतो. तर मग त्याचं उत्तर हवं असेल तर त्याचं उत्तर हे आहे की एवढे लायक आईबाप असतातच असं नाही. असं कसं काय हो? आई बाप म्हणताय तुम्ही आणि मुलाचे हित व्हावं, मुलाचं हित व्हावं असं त्यांना वाटतं, हे खरंय. पण हिताचं स्वरूप जर त्यांना नाही कळालं, अहिताला त्यांनी हित हे नाव दिलं
आणि तिकडं पोराची प्रवृत्ती करण्याचा प्रयत्न जबरदस्तीनं करत असतील तर कारण हिताचं स्वरूप कळणं आणि आईबाप होणं हे दोन भिन्न घटक आहेत, घटना आहेत. जे आईबाप झालेले आहेत त्यांना हित कळालेलं आहे असं नाही, ज्यांना हित कळालेलं आहे ते आईबाप झालेले आहेत असं नाही. काहींना हितही कळतं आईबापही झालेले आहेत, काही हितही कळत नाही ते आईबापही झालेले नाही. पण असंही काही आहेत की आईबाप झालेले आहे पण त्याला हिताचा अजिबात गंध नाहीये. संत सांगतात हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारती. लोकांमध्ये ज्याला हित मानलं जातं त्यालाच ते हित म्हणतात. हिताच्या वास्तव स्वरूपाला नाही जाणत ते. तुम्हाला काय वाटतं चोऱ्या करणारे जे आईबाप आहे त्यांना पोरांनी काय करावं वाटतं? चोऱ्या कराव्या वाटतात, कारण चोऱ्या केल्यानेच त्यांचं कल्याण होईल म्हणतात. पोऱ्या तुझ्या हिताकरता सांगतो, आम्हाला काय करायचंय, आमचा तर गेलाय आता जन्म. पण तू जर अशा सफाईदार चोऱ्या नाही केल्या, भजन करीत बसला तर तुझं कसं काय व्हायचं? त्याला चोऱ्या करण्यात कल्याण वाटतं, पण चोऱ्या करण्यात कल्याण थोडी असतं. त्यामुळं आईबाप झालेल्यांना हिताचं स्वरूप समजेलच असं नाही. त्यामुळं आई वडिलांकडून भगवंताच्या प्राप्तीची साधना करत असताना प्रतिबंध येणारच नाही असं नाही, येऊ शकतो. आणि याला उदाहरण पुढे दिलेलंच आहे, हिरण्यकश्यपूचं. बाप होता प्रल्हादाचा हिरण्यकश्यप, सक्का बाप होता. अत्यंत आवडता अशा प्रकारचा मुलगा प्रल्हाद हिरण्यकश्यपूचा. पण ज्या वेळेला हिरण्यकश्यपूला कळालं की अरे आपल्या आदेशाचं आपलं पोरगच पालन करत नाही, लोक कसे काय करतील? आणि मग सांगण्याचे सगळेच मार्ग संपल्यानंतर तो शेवट महाराज प्रल्हादाचा नाश करण्याकरता तो प्रवृत्त झाला. बापासून काय करत होतं पोरग? दारू पित होता. दारू पिणारे पोराला बाप घरातून काढतात असं नाही, मारतात असं नाही. शान वाटते उलट. जर पोरग दारू पित असेल त्याला वाटलं आपण माळकरी, आपण तर चुकलो, आपल्याला नाही मजा करता आली, कमीत कमी पोरं तरी करते बरं आहे हो. काही नाही वाटत बापाला एवढं विशेष. महाराज प्रल्हाद भगवंताचं नामचिंतन करत होता. आपली हिता अखंड चिंतन विठोबाचे. उलट हिरण्यकश्यपूला आनंद वाटायला पाहिजे होता. नाही, ठार करण्याचे त्यांनी जेवढे मार्ग आहे सगळे चोखांदे. म्हणून आईबाप प्रतिबंध करणारच नाहीत असं मानण्याचं काही कारण नाहीये. करत नसतील खूप आनंद आहे, सहकार्य करत असतील तर दुधात साखर आहे. पण सहकार्य नाही, तटस्थही राहत नाही. जर प्रतिबंध करत असेल तर मग बाप असला तरी त्याचा त्याग करायला काही हरकत नाही. आई असली तरी तिचा त्याग करायला काही हरकत नाही. अन्यथा आई बापाचा त्याग करू नये, सेवा करावी. शंकराचार्य लहान होते, एकुलते एक होते. खूप प्रेम होतं आईचं. बुद्धी अत्यंत तीव्र होती. आणि त्यांना जगाच्या कल्याणाकरता आलेले होते ते.
स्वतः नारायणाचा संबंध जोडायचा होता असं नाही, त्यांचा नारायणाचा संबंध जोडलेलाच होता, पण जगाचा नारायणाचा संबंध जोडायचा होता. आणि मग जगाकरता कार्य करायचं असेल तर घरी बसून कसं काय होईल? पण त्यांना संन्यास घ्यायची इच्छा होती, आणि संन्यास घ्यायचं म्हटलं की मूर्छित पडायचे ते, परवानगी देत नव्हते. म्हणजेच नारायणाचा संबंध जोडण्याकरता त्यांचा काय होऊ लागला? अडथळा होऊ लागला. मग काय केलं आचार्याने? आई धुणं धुवायला नदीला गेलेले, आई बरोबर गेलेले आहेत, आणि आंघोळी करता म्हणून पाण्यात घुसले. मगरीनं पाय पकडला, आरडले, आई 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 मगर मगर, ओढत चालवलेले. मोठ्याने आरडायला लागली. इकडं तिकडं पाहिलं, कुणीच नाही मदतीला. आता काय करावं? हे प्रभू, माझं पोरगं वाचव रे. आचार्याने सांगितलं, आई ती मगर म्हणते तू संन्यास घेशील तर मी तुला सोडते, नाहीतर मग नाही सोडीत. मायेची मगर तयार केलेली. बाबा घे संन्यास, पण तिला म्हणा सोड, मी संन्यास घेतो. अशा प्रकारे आईकडून काय घेतली? परवानगी घेतली. अर्थात त्याग करावाच लागला की नाही? नारायणाशी लोकांना संबंध जोडवून द्यायचा होता, म्हणून आईचा सुद्धा त्याग करावा लागला. आता इथं तर आपल्यालाच नारायणाशी संबंध जोडायचा आहे. अशा वेळेला आई वडिलांचा त्याग करावा लागत असला तरी अडचण नाही. तुकोबाराय म्हणतात, खुशाल करावा होत बाप माय ती वर्जावी. बाप माय जरी असली तरी त्यांचा त्याग करावा. पण नारायणाशी अंतराय घडत असेल तर तिचं त्यांचं जमत नाही म्हणून नाही, बायको करता नाही, पोरा करता नाही, बाकीच्या कशा करता नाही. नारायणाशी अंतराय होत असेल तर, बाकीच्या करता जर आई वडिलांची सेवा नाही केली आणि त्याग केला तर त्याला नरकाचाच विना तिकीट अशा प्रकारच्या गाडीत तो बसलेला आहे, हा त्याचा अर्थ आहे. कारण मुलाचं ते कर्तव्य आहे की त्याने आई वडिलाची सेवा केली पाहिजे, त्याग करू नये. पण नारायणाचा प्रश्न आहे. नारायणाच्या प्राप्तीच्या साधनेमध्ये जर अंतराय होत असेल, कारण नारायणाची प्राप्ती हे मानवी जीवनाचं काय आहे? ध्येय, साध्य आहे. परत जीवनात काही मिळू नये, देव मिळावा. कारण देव मिळाला तर जीवन सफल होतं, कृतकृत्य होतं. जन्माला येणं सार्थक होऊन जातं देव मिळाला तर. आणि देव नाही मिळाला आणि सगळं जगही मिळवलं तरी निष्फल आहे. कुत्रा मेला काय आणि एखादा श्रीमंत मंत्री मेला काही फरक नाहीये. भगवंताच्या प्राप्तीमध्ये जीवनाची सार्थकता आहे. तो काय म्हणे? जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. म्हणून त्याच्या प्राप्तीच्या साधनेमध्ये कुणीही आडवं येत असेल तर त्याला आडवं करता असताना मागं पुढं काही पाहू नये. मग अगदी शास्त्रमान्य असलेले, पूज्य असलेले, देवस्वरूप असलेले आई वडीलही जरी असतील, पण जर भगवत चिंतनामध्ये प्रतिबंध होत असेल तर त्याग करावा त्यांचा. जेणे नारायणी अंतराय घडे बापमाय होत ती वर जावी. त्याग करावा. नारदाच्या चरित्राचा भाग आहे. ज्या वेळेला दुसऱ्या जन्मामध्ये नारद दासीपुत्र झालेले होते, वडील वारलेले, आई एकटीच आहे, परिस्थिती एकदम गरिबीची आहे, दुसऱ्याचं काम करून जीवन निर्वाह करते, पोरग आहे, पोरावर खूप प्रेम आहे. आणि मग ज्या गावामध्ये ती राहत होती त्या गावामध्ये एका चातुर्मासला साधू मंडळी आलेली आहेत. तिथं त्यांचा चातुर्मास ठरला. त्यांची भांडी वगैरे घासण्याकरता, स्वयंपाक करण्याकरता नारदाच्या
आईची नेमणूक गावकरी मंडळींनी केलेली. आई स्वयंपाक वगैरे करत असताना यांची प्रवचनं चालायची. नारद महर्षी शांत चित्त स्थिर करून शांत बसून ते प्रवचन ऐकायचे. त्या प्रवचनाचा खूपच नारदाच्या मनावर परिणाम झाला. आमच्या होत नाही त्यांच्या कसं काय झाला. काय असतं, पाऊस चौकड सारखाच पडतो, पण पिकाची परिस्थिती जमिनीवर अवलंबून असते. नाही विचारित मेघ हगडदारी शेत, तो सारखाच पडत असतो. पिकाची परिस्थिती जमिनीवर अवलंबून. चांगली भारी जर जमीन असेल, नदीकाठची, गोदावरी काठची, गंगेच्या काठाची, चंद्रभागेच्या काठाची जमीन असेल, एक जर पाऊस पडला आणि एकदा उगवलं ज्वारी का ते पिकच आलं, 100% पीक येतं महाराज. एवढे काही काही भारी जमीन आहेत. आणि काही हलके जमिनी असतात, काल पाणी दिलं दुसऱ्या दिवशी गेलं की त्यांनी मानं टाकलीच पिकाने. त्याला रोजची रोज काय करावं लागतं, पाणी द्यावं लागतं. जमिनीवर अवलंबून. तसा उपदेश सगळ्याकरता सारखाच पावसासारखा पडत असतो. पण आता कोणाची जमीन कशी आहे, काहीच्या जमिनीमध्ये महाराज उगवतच नाही ती. मातीचाच अंश नसेल, नसू दगडच असतील तर काय उगवणार आहे तिथं ढेकळं. खडकी जैसे वर्षले, जमिनीवर अवलंबून आहे. नारदाची जमीन भारी होती. त्याच्यामुळं बाल्यावस्थेत असताना सुद्धा संतांच्या उपदेशाचा खोल मनावर, पूर्वजन्मीचे संस्कार असतात. मोठके गुरुमुखे उदय दिसे आणि हृदयी स्वयंभची असे. हृदयामध्ये असतं, त्याला हलवून जाग केलं करतं ते प्रवचन. नारदाच्या मनावर खूप परिणाम झाला. नारद जसं चिंतन संतांनी सांगितलेलं आहे तसं रूपाच्या ध्यानासह नामाचं चिंतन करत बसायचे. आणि चिंतन करायला लागलं की वृत्ती त्या ठिकाणी स्थिर होऊ लागली, इतकी की शरीराची सुदबुद नारद महर्षी हरपून जायचे. नाठवोनी देह पायाचे चिंतन, अशी स्थिती. आणि मग वेळ झाली जेवायची वगैरे, आईने हाक मारावी, पाहवत ते असं बसलेलं, आईला वाटावं याला काय येड लागले वा. तिला काय ती अवस्था कळत नव्हती. म्हणून मग तिनं त्याच्या हाताला धरून हलवावं, कदा एखादा धपाटा अशा प्रकारचा द्यावा. नारदाचं ध्यान मध्येच मोडायचं. त्यांना खूप वाईट वाटायचं. त्यांना वाटायचं हे काय पिढ आहे वा, हे काय आई आहे का, ही तर शत्रू आहे. योगायोगाने एक दिवशी फुलं तोडायला आई गेली, सर्पदंश झाला आणि तिकडच ती मृत झाली. परत नारदाला दुःख नाही, उलट काय झालं, बरं झालं देवा तू माझा प्रतिबंध दूर केला, अशा प्रकारचं नारद. तेव्हा देवाचे चिंतन देवाच्या सानिध्यात घेऊन जातं आपल्याला. त्या चिंतनामध्ये जर प्रतिबंध करत असेल मग आई असो बाप असो सोडावा. कारण देवाची प्राप्ती हा जीवनाचा मुख्य अशा प्रकारचा भाग आहे. भगवंताच्या प्राप्तीत दुःखाचा नाश आहे, भगवंताच्या प्राप्तीत आनंदाची प्राप्ती आहे, भगवंताच्या प्राप्तीत कर्माचा क्षय आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जेने नारायणी अंतराय घडे बापमायतीवर जावे. जर नारायणाशी अंतराय नाही, उलट नारायणाच्या चिंतनात सहाय्यक असेल तर मग बायकोचा बी त्याग करू नये, धनाचाही त्याग करू नये, पोराचाही त्याग करू नये, हाही संकेत त्याच्यातून आपोआपच निघतो. आपल्याला भगवंताच्या चिंतनामध्ये जर सहकार्य करणारे हे घटक असतील. नाथ महाराज दोन्ही रेषा महाराज, तुकाराम महाराजांचं जीवन पाहिलं तेही रेषा वेगळे, आणि नाथ महाराजांचं जीवन पाहिलं की त्याची रेषा एकदम विरुद्ध, एकदम विरुद्ध.
जागीरदार होते नाथ महाराज. भगवंताचं चिंतन प्रवचन करायचं तर लोकांना एवढी काय आवड नव्हती, पण मग नाथ महाराजाकडे श्रीमंती असल्यामुळं प्रवचनाला येणाऱ्याला ते एक एक वाघराळ साखर द्यायची, म्हणजे 2-3 दिवस चहाला पुरायची. आता साखर द्यायला लागल्यामुळं मग किती गर्दी, वाड्यात जागा पुरत नव्हती, बाहेर बसत होती माणसं. तुकाराम महाराजचं काय, घरी खाऊन यायचं, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. कीर्तन करता हे तर मग येणाराचा काही प्रश्नच येत नव्हता. त्याच्यामुळं त्या देऊच्या मंदिरात अजून सुद्धा लोक जमत नाही महाराज कीर्तनाला. नाथ महाराजांचं वेगळं होतं, म्हणजे त्यांच्याकडे ते होतं, पण त्याच्यामुळं अंतराय नाही, सान्निध्य. तुकोबाऱ्यांचं त्यागी जीवन होतं, त्यागामुळे भगवंताशी सान्निध्य. भगवंताशी सान्निध्य हा भाग महत्वाचा आहे. मग ज्याला ज्याच्यामुळं घडल त्यांनी ते अशा प्रकारचं करावं. तेव्हा जेणे घडे नारायणे अंतराय, होत बाप मायेवर जावी ती. कैमुती कन्या सांगितलेलं आहे. कैमुती कन्या 1000 न्याय आहेत, त्याच्यामध्ये कैमुती कन्या एक न्याय आहे. कशाला म्हणतात कैमुती कन्या आहे, तिथं दृष्टांत दिलेला आहे. सगळे पशु जंगलात चरायला गेलेले होते, राहत होते, ते विरळ जंगलात राहत होते. त्यांची वस्ती विरळ जंगलात होती. म्हातारी माणसं, लहान पोरं, काय जमा केलेलं धान्य, कपडे, लते ते इकडं होते. आणि खाण्याकरता मग ते गडद जंगलात जायचे. त्या जंगलामध्ये, विरळ जंगलामध्ये वडा होता, नदी होती. आता तिकडं चरायला गेलो, पाऊस झाला, इतका मोठा पाऊस झाला. मग सगळ्यांनाच काळजी लागली. पावसात झाडाचा आश्रय करून बसले. पाऊस उघडल्याबरोबर सगळ्यांना घराची ओढ लागली, सगळेच आले. तोपर्यंत नदीला पूर आलेला. दिवस मावळायला चालला, अंधार पडायला लागलेला आहे. लहान मुलंच घरी आहेत, कोणीच नाही तिथं. भिजले असतील का, सामान भिजलं असेल का, याची काळजी लागलेली. आणि पूर आलेला आहे, आता कसं करायचं. त्यांना पोहता सगळ्यांना येतो, पण पाणी जास्त असेल, ओढ असेल तर मग किती कसलो पाणी पुरामध्ये, म्हणजे नदीच्या मधोमध किती पाणी असेल. सगळ्यांनी उंठाला विनंती केली, कारण पश्चिममध्ये सगळ्यात उंच उंठन, पुन्हा त्याच्या शरीरापेक्षा अजून 2-4 फूट मान उंच, त्याच्यामुळं नाका तोंडात पाणी जायचं काही संबंध नाही. म्हणून उंठाला लावला. तो उंट पुढं गेला, अजून पात्र बरंच लांब होतं. पात्राच्या अलीकडच त्याच्या पाठीवरून पाणी फिरलं. शहाणा होता तो, म्हणे अलीकडे जर इतकं पाणी, तर पात्रामध्ये याच्यात डबल टिबल पाणी असण्याची शक्यता आहे, काय उपयोग नाही. जाऊन पुढं फिरला माग. आणि मग लोक कसं नाही हो म्हणे, खूप पाणी, खूप पाणी. एक शिळी अशी शिपूट हलवीत आली. ते म्हणे, उंट दादा, तुम्ही पाण्याचा अंदाज घेतलेला आहे. ते म्हणे, हा. आणि मग मी गेले तर माझे आळपणे बुडतील का काय. आता जिथं अलीकडच त्याच्या मदारीवरून पाणी, पाठीवरून पाणी फिरलं म्हणून तो माग फिरला. तिथं ही शिळी त्याच्या गुडघ्यापेक्षाही खाली, आणि त्या शिळीची पुन्हा पिल्ली, आणि त्यांच्या पाठीवरून पाणी जाईल का म्हणते. हे काय सांगायला पाहिजे का. याला कैमुती कन्या म्हणतात, कैमुती कन्या. तसं शास्त्राने पूजनीय म्हणून ज्यांचं वर्णन केलेलं आहे, देव म्हटलेलं आहे. मातृ देवो भव, पितृ देवो भव, असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. त्यांची सेवा करणं ही विष्णूची सेवा आहे. सगळ्या तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ मानलेलं आहे आईबापांना. असे आईबाप जर अडथळा होत असेल तर त्यांचा त्याग करावा म्हणतात तुकोबाराय.
तर ज्यांचं पूजनीय म्हणून शास्त्रात वर्णन नाही, असे अडथळा करत असतील तर त्यांचा त्याग करावा हे वेगळं सांगायला पाहिजे का? येर प्रिया पुत्र धना कोण लेखा. येर म्हणजे आईबाप सोडून दुसरे जे आहेत, मग ती प्रिया असेल, पुत्र असेल, वा धन असेल, घर नाही घेतलो, मोटरसायकल नाही घेतली, दुसरं काहीच नाही घेतलं, एवढे तिघच कसे? आता हे श्रेष्ठ श्रेष्ठ घेतले, तसं सांगत बसायला गेलं तर मग अख्खा गाथा बी पुरायचा नाही. हवामानाचा अंदाज सांगतात दिल्लीवरून, भारतातला हवामानाचा अंदाज, आणि ते फक्त 4च नगराचं सांगते, दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई. आणि मग तिथं आपल्या शेगावचं कुठं सांगत आहे? शेगाव तुम्हाला आपले जे मठ शेगाव तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये, आता शेगावचं कधीच सांगत नाहीत. का बरं नाही सांगत? आता असे शेगावचं सांगायचं ठरलं तर त्याला दुसरं काही सांगितलं नाही तरी नुसतं हवामानच 24 तास पुरायचं नाही. त्याच्यामुळं मुख्य मुख्य सांगितलं जातं. तसं प्रिय असणाऱ्या वस्तूमध्ये ह्या मुख्य वस्तू आहेत: पती पत्नी, मुलगा मुलगी आणि धन धन धन. तर जर आई बापाचा त्याग करावा तर मग धनाचा त्याग करायला पाहिजे, हे काय वेगळं सांगायचं? जर चिंतनामध्ये त्याचा प्रतिबंध होत असेल तर त्याचा त्याग करावा. म्हणून तर पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तेची झाले. जन धिक्कारिले, धन धिक्कारिले, चिंतनात प्रतिबंध अडथळा निर्माण होतो. म्हणून चिंतनात अडथळा निर्माण होत असेल तर कोणी असो त्याचा त्याग करावा. एर प्रिया पुत्र धना कोण लेखा. त्याला कोण मोजतोय? तो कोबाराय म्हणतात. जिथं आईबाप टाकावे तिथे बाकीच्याला कोण मोजतंय? का पण करीती ती दुःखा पात्र. देवाकडे जाऊ देत नाहीत, आणि देवाकडे नाही गेला का मग बाकीच्या कोणाकडेही गेला तरी तो दुःखाला पात्र होतो, दुःखाला लायक बनतो, दुःखाला योग्य अशा प्रकारचा असतो. परत जगामध्ये सुखाचं केंद्र, सुखाचं ठिकाण, सुखरूप अशा प्रकारची वस्तू परमात्माच आहे, देवच आहे. देव नाल्पे सुखमस्ती. वेद सांगतो की परिच्छिन्न अशा प्रकारच्या वस्तूमध्ये आनंद नाही, सुख नाही. नाही म्हटलं आमचं बागायत आहे, द्राक्ष, आमच्या मालाचा भाव कधीच कमी होत नाही. ठीक आहे, भाव कमी होत नाही किंवा होतो हा प्रश्न नाही आहे. इथं प्रश्न कशाचा आहे? सुख दुःखाचा आहे, पैशाचा आणि भावाचा नाही. नसेल होत भाव. लोक आम्हाला विचारायला येते, बरोबर आहे. लोकांनी विचारलेली माणसं सुखी असतात आणि लोक ज्यांना विचारित नाही ती माणसं दुःखी असतात. हा मूर्खाचा समज आहे, ती वास्तवात नाहीये. जगात सुखी कोण आहे? भगवंताच्या जवळ जो आहे. जगात दुःखी कोण आहे? भगवंतापासून दूर जो आहे. महाराज देवाच्या जितकं काय थंडी कुठं जास्त असते हो? मला तुम्ही सांगा. आता आपण महाराष्ट्रात राहतो, मग आताच थंडी का बरं जास्त आहे? वैशाखात का नसते थंडी? भाग तर तोच आहे, आपणही तेच आहे. पुन्हा आता कार्तिक, मार्गशीर्ष, पौष या महिन्यात काय असते? थंडी असते. आणि मग उन्हाळ्यात का नसते? उन्हाळ्यात नसते तर आता का असते?
तर थंडीचा आणि ते चैत्रन वैशाखन कार्तिकन मार्गशीर्षाचा नाही संबंध. मग थंडीचा कशाचा संबंध आहे? थंडीचा सूर्याशी संबंध आहे. सूर्यापासून आपण जितके लांब जाऊ तितकी थंडी जास्त आहे. महाराज असाही काही पृथ्वीवर भाग आहे, असाही काही पृथ्वीवर भाग आहे की तिथं 12ही महिने नुसतं काय असतं? बर्फच असतं, बर्फ. मानवी सृष्टीच नाही तिथं. जगत जागणारच नाही, बर्फच राहतात. तसं हिमालयावर सुद्धा काही शिखरं अशी आहेत 12ही महिन्यामध्येच तिथं बर्फ असतं. बद्रीनारायण, केदारनाथ वगैरे या ठिकाणी सुद्धा 6 महिने माणसं नाही राहत. बद्रीनारायणाला 6 महिने पूजा देवाची मानलेली आहे. बर्फ सारखं पडतं, मनुष्य राहूच शकत नाही. आणि तुम्ही इकडं रामेश्वरकडे गेले, तिकडं थंडी नावाची वस्तूच नाही. तर त्याचं कारण आहे सूर्यापासून आपण किती दूर आहोत त्याचा प्रश्न आहे. जितके सूर्याच्या जवळ जवळ जाल तितकी उष्णता जास्त. कारण उष्णतेचा गोळा म्हणजे सूर्य. उष्णतेलाच सूर्य हे नाव आहे. सूर्याजवळ उष्णता आहे असं नाही. सूर्य म्हणजेच साक्षात काय आहे? उष्णता आहे. तसं आनंद म्हणजेच देव आहे. जितकं जितकं आपण देवाच्या जवळ जवळ जाऊ तितकं तितका आनंद, आणि जसे जसे दूर जाऊ तसा तसा दुःख आहे. आणि म्हणून ह्या वस्तू जर देवाकडे जाण्यामध्ये प्रतिबंध करत असतील तर याचा सरळ सरळ अर्थ आहे आपल्याला दुःखात ठेवतात. करीती ते पात्र दुःखा, दुःखाला पात्र करतात ते, दुःखाला. आणि दुःखाला जे पात्र करतात त्याला शत्रू म्हणतात. शत्रूची अशी काही जात नाही किंवा स्वतंत्र प्रदेश नाही, एखादं गाव नाही. कोणाला हो? शत्रू आले. शत्रू कसे काय? ते त्या गावात राहतात ना, मग त्या गावात जे राहतात ते सगळे शत्रू आहे. असं एखादं शत्रूचं गाव आहे का? जसं काही गाव ब्राह्मणाचीच असतात, काही गाव मुसलमानाचीच आहे. मला आम्ही एकदा लय दिवस झाले लहान शाळेत होतो मी, चड्डीमध्ये 25वी ला. तेव्हा ते दौलताबादहून आम्ही खुलताबादला चाललो होतो पायी. आणि मग तहान लागली म्हणून आम्ही विचारलं का हो इथं, थोडं मुस्लिम समाज दिसला, हिंदूचं. ते म्हणे इथं तुम्हाला हिंदूचं घरच नाही सापडणार. ते कागजीपुरा काहीतरी गाव आहे ना, हा तिथं आता असतील म्हणा, पण त्यावेळेला अजून बी नाही. सगळं पूर्ण गाव मुसलमानाचंच आहे. कुठं पूर्ण गाव मराठीचंच असतं, कुठं पूर्ण गाव याचंच आहे. तसं म्हटलं हे अख्खं गाव शत्रूचंच आहे. असं एखादं गाव आहे की तिथं कोण राहतात? शत्रू. तो कोणाचे शत्रू? आता स्वयंभूत जे शत्रू आहे स्वरूपानेच, ते तर सगळ्याचाच शत्रू, स्वतःचा बी शत्रू राहील. पण असं नसतं. शत्रुत्व आणि मित्रत्व हे जन्मावरून वा स्थानावरून नाही येत नाव, त्याच्या कृतीवरून ते नाव येत असतं. आणि काय कृती केल्यानंतर त्याला शत्रू म्हणतात? जी दुःखाला पात्र बनवतात, आपल्याला दुःख देतात, ते कोण असतात? शत्रू असतात. परिणामी दुःख, वर्तमानी आणि परिणामी. शहाणी माणसं वर्तमानापेक्षाही परिणामाला काय देतात? महत्व देतात. तेव्हा जी परिणामाला दुःखात ढकलतात ते शत्रू असतात. आणि हे देवाकडे जाऊ देत नाही, देवाशी अंतर घडतो यांच्यामुळं, म्हणून दुःखच भोगावं लागतं. म्हणून हे कोण आहे? शत्रू आहे. मग बायको असली तरी शत्रू आहे, नवरा असला तरी शत्रू आहे, पोरगा असलं तरी शत्रू आहे. जर देवाच्या जवळ जाण्याला प्रतिबंध करत असतील तर तो कोणीही असो शत्रू आहे. शत्रू करीती ती दुःखा पात्र शत्रू, त्यांचा त्याग करावा. हो म्हटले महाराज, तुम्ही सांगताय, तुमचं सांगणं पुराणाच्या विरोधात जातंय, धर्मशास्त्राच्या थोडंसं विरोधात चाललेलं आहे. मग ज्या वेळेला मोठ्याच्या विरोधात बोलायचं असतं त्यावेळेला पुरावे भक्कम लागतात. तेव्हा असं देवाशी अंतराय घडतो म्हणून त्याग केलेला आहे.
असे काही पुरावे तुमच्याकडं किती लागतात तो कोबार आहे म्हणतात तुम्हाला? नाही, एका चरणात जेवढे बसतील तेवढे सांगा. मग तिसऱ्या चरणात ते पुरावे सांगतात. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादाचं पहिलं उदाहरण दिलेलं आहे. बाप भगवंताच्या चिंतनाला काय करत होता? विरोध करत होता. त्याच्याच नाही, मरच त्याच्या राज्यात त्याने तसा कायदाच केलेला होता. नाव घे काय देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपू, कोणी विष्णूचं वा दुसऱ्या देवतेचं नाव घेताना दिसलं रे दिसलं त्याच्या सैनिकाला, लगेच त्याला उडवायचे महाराज. पुन्हा केस नाही, जामीन नाही, वकील नाही, फिकील नाही, काय नाही, जागेवर ठ्या. आणि असा देवाचं नाव घेतो म्हणून उडवलेला असला की त्याला बक्षीस मिळायचं त्या पोलिसाला. असा कठोर कायदा केलेला होता त्याने. चौकडे पूजाच बंद झाली महाराज. असं उडवायला लागलो, आता सप्त्याला तरी कोणी येईल असं वाटतं का तुम्हाला? सप्ताह करणारा तरी कायला सप्ताह करेल? दररोज उडवायला सुरुवात केली तर. आणि प्रल्हाद हा सर्वश्रेष्ठ विष्णू भक्त, चिंतन हे ज्याचं जीवन आहे, त्यालाही तो चिंतन करू देण्यात गेला. चिंतन करायला लागला म्हणून शस्त्रावर वार केले, त्याच्यावर समुद्रात टाकलं, कडेलोट केला, अग्नीत टाकलं, सगळे मारण्याचे उपाय केले. अति झालं. बरं, प्रल्हादाने सांगितलं असतं की देवा काही करत असलं तरी माझा बाप आहे, तुम्ही याला मारू नका. काय बिशाद होती याची मारायची त्याला? प्रमाण त्याच्या बोला देवभक्ताचा अंकिला. पण भगवंताने त्याच्याकरता अवतार घेऊन हिरण्यकश्यपूला फाडला. मेला म्हणजे असा अटॅक आला मेला आयसीयू मध्ये असं नाही ना. नको फाड खूप असली महाराज त्याच्या पोटात असा फाडला. कसं होतं, कसं झालं असेल त्याला? प्रल्हादानी भगवंताला विरोध तर केला नाहीच नाही, पण पुन्हा जिवंत करण्याचीही प्रार्थना केली नाही. का? तर हा नारायणाशी काय करतोय? अंतर निर्माण करतोय म्हणून. स्वतःचा बाप त्याग केला त्याचा. प्रल्हादाचं उदाहरण आहे. मोठा भाऊ बापासारखाच असतो. रावण बिभीषणाने त्याचा त्याग केला. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता, आई आणि राज्य धन. राज्य म्हणजे नुसतं राज्य सत्ता धन. राज्य म्हटल्यानंतर काय नसतं, सगळंच आहे. भरताला सहज प्राप्त झालेलं होतं. युद्ध न करता, स्वतः काही न करता त्याच्या आईनं तरतूद करून ठेवली होती सगळी. विरोध करायला कोणीच राहिलेलं नव्हतं. पण भगवंताला दूर पाठवलं आणि ते या राज्याकरता पाठवलं, आपल्या आईने पाठवलं. हे ज्या वेळेला भरताला कळालं, बरं सरळ सांगितलं कैकेयीला त्यांनी, तुझा माझा पुत्र मातेचा संबंध संपलेला आहे. आता तू माझी आई नाही आणि मी तुझा मुलगा नाही. आईचा त्याग केला महाराज आणि राज्याचाही त्याग केला. का? देवाशी अंतर होतोय म्हणून. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केले. पण कसं? आता ठीक आहे, तुकाराम महाराज म्हणतात, त्याचं विश्लेषणही झालं, तुम्ही ऐकलेलं आहे, आम्ही ऐकलंय. पण आई वडिलाची सेवा करणं हा धर्म आहे. आई वडिलाची सेवा करणं हा धर्म आहे.
देवानी महाराज वडिलांचं वचन सार्थ करण्याकरता राज्याचाच त्याग केला असं नाही, तर 14 वर्ष वनवासाचं सेवन केलं. आणि तुकोबाराय म्हणतात की धर्माचा त्याग करावा. तुकाराम महाराजच काय म्हणतात, देव म्हणतात सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणम व्रज. पण मग असं कसं काय देव म्हणतात की धर्माचा त्याग कर आणि मला शरण ये? धर्माची स्थापना करण्याकरता अवतार घेतलेला देव, आणि तो अर्जुनाचं निमित्त करून जगाला सांगतोय की सर्व धर्मान परित्यज्य. हे कसं काय आहे? तर त्याचं उत्तर तुकोबारे या चरणामध्ये देतात. सर्व धर्म हरीचे पाय. भगवंताच्या पायाच्या प्राप्तीमध्ये, देवाच्या प्राप्तीमध्ये सगळे धर्म आहेत. देवाची प्राप्ती करून देण्याकरता सगळे धर्म आहेत. धर्माचा उद्देश आहे देवाची प्राप्ती, धर्माचं फल आहे देवाची प्राप्ती. सगळेच धर्म देवाकडे घेऊन जातात. आणि मग कधी एखादा धर्म जर देवाकडे जाण्यालाच प्रतिबंध करत असेल तर तो धर्मच नाही, मग तो काय आहे? अधर्म आहे. काय असतं, कधी कधी आभासात्मक धर्म, आभासात्मक त्या वस्तू असतात. आभासात्मक जे असतं ते वस्तू नसतेच, पण त्याला मान्यता असते त्या वस्तूची. तसं तो धर्मच असू शकत नाही, पण त्याला सामाजिक मान्यता आहे जर धर्माची, शास्त्राची मान्यता आहे धर्माची, पण प्रत्यक्ष कृती जर त्याची अधर्माची असेल तर ते सोडून. कारण देवाची प्राप्ती हा सगळ्यात मोठा धर्म आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन, दया क्षमा समाधान. आणि मग काय असतं, धर्मच. पण ज्या वेळेला विरोधी उभे राहतात त्यावेळेला त्याच्या सबल दुर्बलाचा विचार करावा लागतो. आणि मग नेहमी जे सबल असतं ते दुर्बलाचा काय करतं? घात करतं. सबला करता दुर्बलाचा त्याग करावा, दुर्बला करता सबलाचा त्याग नाही करावा. त्याचे नाव काय? पुण्य असे. व्याघ्राची भुके वधाविते काय? भूक लागलेली वाघाला. भुकेल्या माणसाला अन्न द्यावं हा धर्म आहे की नाही? भुकेला व्यक्ती असेल